आणि सध्या आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध गायिका बेला शेंडेजी. आपण त्यांच्याशी आशाताईंच्या आठवणींसंदर्भात संवाद साधूया. अ, बेलाताई, खरं तर परिस्थिती अशी आहे की कोणत्या शब्दात कुणी कुणाचं सांत्वन करावं हा प्रश्न पडतोय. आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग आज आपल्यापासून तुटून दूर जातोय असं प्रत्येकाला वाटतंय. अगदी खरंय. कोणी कोणाचं सांत्वन करावं, हे खरंच कोणालाच कळत नाहीये. मला वाटतं ही पोकळी कधीही न भरून निघणारी अशी ही पोकळी आहे. आणि एक अद्भुत आवाज, एक दैवी चमत्कार ज्यांच्या आवाजाला आपण म्हणू शकतो, अशी व्यक्ती आज आपल्यातनं निघून गेलेली आहे. आणि ह्याचं इतकं अतीव दुःख आपल्या महाराष्ट्राला तर आहेच आहे, पण संपूर्ण देशभरात, संपूर्ण जगभरात शोकाकुल वातावरण आहे. आणि सर्वप्रथम मी आशाताईंना त्यांच्या स्मृतीला वंदन करते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. हं. एक अष्टपैलू गायिका. अ, आपण त्यांच्या व्हर्सॅटिलिटी बद्दल कायमच बोलत आलो, ऐकत आलो. प्रत्येक गान प्रकारावर प्रभुत्व असलेली ही गायिका, ज्यांच्या आवाजात आपण अनेक गाणी ऐकली, अनेक गानप्रकार ऐकले. मग ते नाट्यसंगीत असेल, ती गझल असेल, ते एखादं प्रेमगीत असेल, विरहगीत असेल, मुजरा असेल, कव्वाली असेल. प्रत्येक गाणं प्रकारावर तितकंच प्रभुत्व असणारी ही गायिका. आणि नावाप्रमाणेच आशादायी. हं. ही जगण्याची जी आशा होती ती त्यांच्यात इतकी ओतप्रोत होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांनी इतकं काही बघितलेलं होतं. इतक्या काही गोष्टीतनं अगदी लहानपणापासून त्या गेल्या. पण अत्यंत कणखरपणे अ, त्यांनी प्रत्येक गोष्टीला त्या सामोरी गेल्या. आणि त्याच्यात त्यांच्याबरोबर त्यांचं संगीत, त्याच्यातली असलेली त्यांची मेहनत आणि त्यांची तयारी होती. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतनं तावून सुलाखून त्या आयुष्यभर निघाल्या. अनेक गोष्टींना त्या सामोरी जरी गेल्या असल्या तरी मला वाटतं एक जगण्याची आशा किंवा एक संगीतात काहीतरी एक लोकांना कायम आनंद देण्याची त्यांची जी एक वृत्ती होती, शेवटपर्यंत होती. अगदी शेवटच्या त्यांच्या काही व्हिडिओजमध्ये सुद्धा त्यांचा जो आवाज होता, त्यांची जी गायकी होती, त्यांचा जो सुरेलपणा होता, तो शेवटपर्यंत तसाच होता. आणि तेच आपल्या काळजात जे भिडून राहायचं. त्यांचा प्रत्येक स्वर, हं. त्यांचं प्रत्येक गाणं हे पिढ्यानपिढ्या असंच अजरामर राहील. नाही, खरं आहे बेलाजी की सदाफुलीच्या झाडानं जर मानवी रूप धारण केलं तर अक्षरशः खरंय. ते मूर्तिमंत आशाताईंसारखं दिसेल. इतकं बहारदार, इतकं प्रसन्न आणि इतकं अक्षरशः. निखळ असं व्यक्तिमत्व होतं आशाताईंचं. आपल्याला अगदी, कधी अगदी. सहवास लाभला त्यांचा, त्यातल्या काही आठवणी? हो, 2-3 वेळा त्यांना भेटण्याचा योग आला. काही कार्यक्रमांना जेव्हा मी गायला गेले होते, तेव्हा आशा त्यांचीच गाणी गायले होते. आणि त्या कार्यक्रमाला मला त्या ग्रीन रूममध्ये भेटल्या होत्या. अत्यंत निखळ असं हास्य, अत्यंत प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व. आणि मूळतः मला वाटतं, की अ, अ, त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं, की तुम्हाला ते आपलंसं करून घेईल, हं. असं व्यक्तिमत्व होतं. अत्यंत आपण ज्याला म्हणतो ना, की निडरपणे त्यांचं आयुष्य त्या जगल्या. आणि त्यांच्या गाण्याबद्दल आपण काय सांगणार, म्हणजे अत्यंत मोकळा, अत्यंत तेज असलेला, तेज असलेला आवाज होता. आणि गाण्यातली फिरत, त्यांच्या आवाजातली फिरत मला वाटतं हे दैवी असं परत होणे नाही. हं. आणि असे चमत्कार सारखे-सारखे घडत नाहीत. अशा गायिका परत होणे फार, फार अवघड आहे. नाही, खरं आहे बेलाजी, मंगेशकर घराणं, मंगेशकर कुटुंब हाच एक हो. चमत्कार आहे. आणि देवानं एकदा या 5 भावंडांना घडवलं आणि तो साचा मोडून टाकला. पुन्हा तसं होणं शक्य नाही आहे. अगदीच, अगदीच खरं आहे. खरंय, खरंय. आशाताईंची गाणी ऐकताना ना ठायी-ठायी अचंबित व्हायला होतं, की अरे, अगदी. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश गाणाऱ्या आशाताई एकीकडे मग पान खाये सय्या हमारो सारखं गाणं सुद्धा अगदी. गातात. अगदी, आणि अगदी. म्हणजे कुठेही त्यामध्ये एके आपल्याला ठिकाणी आपण हं, त्यांचं पिया तो अब तो आजा सारखं गाणं आपण ऐकतो. हं, त्याच वेळेला आपण त्यांची मेहंदी हसनची गझल ऐकतो. हं. मिराज गझल मधली. आपण मागे उभा मंगेशा सारखं गाणं ऐकतो. चैन से हमको कभी सारखं गाणं ऐकतो. एखादा मुजरा ऐकतो. दिल चीज क्या है सारखा मुजरा ऐकतो. मला वाटतं की हे अद्भुत आहे.
प्रत्येक गाणं प्रकारामध्ये असलेली ती लकब त्या प्रकारे सादर होणं आणि आवाजात असलेली प्रचंड फिरत, तरी सुद्धा एका गाण्यामध्ये ती फिरत किती दाखवायची, ठेराव किती दाखवायचा. अ, त्यांचं प्रत्येक गाणं, त्यांची गायकी म्हणजे इन्स्टिट्यूट आहे. एक विद्यापीठ आहे असं मी म्हणेन. दीदींच्या बद्दल पण तेच, आशाताईंबद्दल पण तेच म्हणेन मी. एक गायिका म्हणून. कारण का प्रत्येक गायकासाठी त्या गुरुस्थानी होत्या आणि आपण फक्त त्यांच्या गाण्यातनं प्रत्येक वेळेला एक गाणं जरी 10 वेळा ऐकलं, तरी प्रत्येक वेळेला त्यात काहीतरी वेगळं दिसून यायचं. आजही दिसून येतं. हं, त्यामुळे अचंबित करणारी अशी गायकी. हं. बेलाजी, असं आहे की 80, 90, 70च्या दशकातले 4 गायक लता दीदी, आशाताई, रफीजी आणि किशोर कुमार, हो, त्या पिढीला तर त्यांनी आपल्या स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलवलंच. पण खरंय, आजही अशी अनेक तरुण मंडळी आहेत की ज्यांना त्या जुन्या गाण्यांमध्ये ती मेलडी सापडते, तो आनंद सापडतो. आज दुर्दैवानं अगदी. हे 4ही जण नाही आहेत. म्हणजे खरं तर रहे ना रहे खरंय, हम महका करेंगे अशी खरंय, खरंय, एक ठेव आपल्यासोबत ते ठेवून गेलेले आहेत. खरंय. आशाताईंचा हा सगळा प्रवास आज अनेकांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. त्यांच्या मुलाखतींमधून आपण आशाताईंना अनेकदा उलगडलेलं आहे. हो. आशाताईंकडे एक गायिका म्हणून बघत असताना तुम्हाला काय गवसलं? अ, अ, मी जसं म्हणलं की त्या नाहीयेत हे मूळतः आता पटतच नाहीये. कारण का एक वटवृक्ष असतो ना, त्याची सावली कायमच हवी-हवीशी वाटत असते. आणि कारण का त्यांचा आशीर्वाद, त्यांचं लक्ष आपल्या सगळ्यांवर आहे. हे कायम असावं आणि ते आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत राहावं हीच सगळ्यांची इच्छा असते. हं, पण मला वाटतं त्यांच्या गाण्यातनं, त्यांच्या स्वरातनं हे हे जग जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्यांचा सहवास, त्यांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांनाच जाणवत राहणार आहे. हं, आणि मी जसं म्हणलं, की प्रत्येक गाणं प्रकारावर असलेली त्यांची हुकूमत हे हं. खूप अ, प्रत्येक पिढीने घेण्यासारखं मला वाटतं. आणि हे फार अशक्य गोष्ट होती. कारण जेव्हा त्यांचं मी कुठलं तरी नाट्यपद ऐकते, युवती मना ऐकते, हं. त्याचबरोबर "जीवलगा राहिले रे दूर घर माझे" ऐकते किंवा जसं मी म्हटलं त्यांची विविध प्रकारची "रात केली है" सारखं गाणं ऐकते. "आ जाने जा" सारखं गाणं ऐकते. तेव्हा असं वाटतं अरे ह्याच आशाताई आहेत. पण प्रत्येक ठिकाणी त्यांचा आवाजाचा जो बाज आहे तो त्यांनी बदललेला आहे. त्यांच्या आवाजाची फिरत त्यांनी बदललेली आहे. फक्त गळा फिरतो म्हणून प्रत्येक ठिकाणी तशीच फिरत दाखवणं किंवा माझी तयारी किती आहे हे दाखवणं, हं. असं न करता प्रत्येक गाण्याला न्याय देणं, प्रत्येक संगीतकाराला न्याय देणं. ते गाणं आपल्याला काय सांगतायत, ते शब्द आपल्याला काय सांगतायत, हे ओळखून त्या गाण्याला अप्रोच होणं. मला वाटतं ही जी कला आहे ती अ, उच्च प्रतीची आहे, उच्च प्रतीची आहे. म्हणजे मला वाटतं त्यांनी चित्रपट संगीताला अभिजात संगीताचा दर्जा दिला खरंय. आणि त्यांच्या गाण्यातनं, त्यांच्या स्वरातनं त्या शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहेत आणि त्यांची जी एक वृत्ती होती, की सतत शिकत राहणं. वेगवेगळं संगीत असेल, मग पॉप संगीत असेल, मग वेस्टर्न म्युझिक असेल. अनेक कोलॅबोरेशन्स आपण त्यांची बघितली, जिथे त्या भिडलेल्या आहेत आपल्या हं. मनाला आणि त्यांचा स्वर असा होता ना, की त्याच्यात एक वेगळी खनक होती, एक वेगळी आस होती आणि त्यामुळे कुठल्याही आनंदाचा प्रसंग असेल किंवा दुःखाचा प्रसंग असेल, कुठलं मोठं सेलिब्रेशन असेल, प्रत्येक ठिकाणी आपण दीदींचा आणि आशाताईंचा आवाज हा खरं आपल्याला फार इतक्या त्या जवळचा आपल्या वाटलेला आहे. दैनंदिन आयुष्याशी जोडल्या गेलेल्या खरंय. आहेत की अंगाईपासून प्रेमगीत, विरहगीत, अगदी, भजन, अगदी, कोणतीही गोष्ट या दोघींच्या अगदी. आवाजाशिवाय पूर्ण होत नाही. वेलाताई, त्यांनी पिढ्यानपिढ्या हं, समृद्ध केलं आपल्याला खरंय. आणि अशाच पुढच्या पिढ्याही त्यांच्या आवाजाने समृद्ध होणार आहेत. वेलाताई, आशाताईंच्याच एखाद्या गाण्यातून जर त्यांना स्वरांजली द्यायची असेल तर कोणतं गाणं आज? जरूर. अ, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा
पाहतो आहे मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. तर आपल्यासारख्या सगळ्यांचीच अवस्था ही आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. एकीकडे लता दीदी आहेत, एकीकडे आशाताई आहेत आणि अगदी त्या खरंय. दोघीही त्यांच्या स्वरांच्या रूपानं आपल्याकडे सदैव अत्यंत प्रेमानं पाहत असतील ही खात्री आहे. आभार आपले. आपण त्यांच्या आठवणी आम्हाला सांगितल्यात आणि बातचीत केलीत त्यासाठी. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.